नमस्कार मैत्रिणींनो, तर मी आहे जयश्री. तर आज आपण करतोय कोबीची भाजी. सगळ्यात आधी कोबी बारीक कापून घेतला, गरम पाण्यात धुवून घेतला. त्यानंतर हरभऱ्याची डाळ पण भिजत टाकली होती. कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकलं, मोहरी टाकली, जिरे टाकले आणि त्यानंतर टाकलं हिंग. 6-7 पाकळ्या ज्या होत्या लसणाच्या त्या ठेचून घेतल्या छान. त्यानंतर अर्धा टोमॅटो कापून घेतला. टोमॅटोच्या बिया मी टाकत नाही भाजीमध्ये बऱ्याच वेळा म्हणजे शक्यतो नाहीच टाकत, काढून ठेवते ते. त्यानंतर हिरव्या मिरचीचं वाटण मी करून ठेवलेलं असतं. हिरवी मिरची आणि लसूण आणि मीठ असं हे तिघांचं मिश्रण करून 8-10 दिवसाचं एकत्र वाटण करून ठेवलेलं होतं. तर ते छान सगळं परतून झाल्यानंतर धुतलेला कोबी आपण कढईमध्ये टाकला फोडणीमध्ये. त्यानंतर त्यावर आपण हरभऱ्याची डाळ भिजलेली आणि मीठ टाकून घेतलं. हळद पण टाकलेली आहे आणि अशा पद्धतीने सगळं टाकून झालं छान हलवून घेतलेलं आहे. डाएटसाठी कोबी खूपच छान फायबरयुक्त आहे. पचायलाही खूप हलका आहे. नक्की करून पहा अशा पद्धतीने भाजी. मागच्या वेळेस मी लाल भाजीचा व्हिडिओ टाकला होता. हिरव्या मिरचीच्या ऐवजी मी लाल मिरची पावडर टाकली होती आणि आता हिरव्या मिरचीचं वाटण टाकलं आहे. तर अशा पद्धतीने छान अशी आपली कोबीची भाजी तयार झालेली. भाजी चपाती भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खूप छान लागते. नक्की करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. एक वाफ येऊन घेतलेली आहे. 10 मिनिटात आपला हा कोबी तयार होतो. तर मुलीला जेवायला वाढलेलं आहे मी लगेच. भाजी चपाती, कोबीची भाजी आणि चपाती. या जेवायला. चला, बाय.